नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बघूया एक छोटीशी जाहिरात. क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी? अब और नहीं, IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. नागलवाडीत वृक्षारोपण व पत्रकार सत्कार कार्यक्रम उत्साहात. उत्कृष्ट ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने नागलवाडी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच हिराबाई सहारे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच नानाभाऊ लापकाडे व संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत यांनी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रमेशभाऊ पाटील यांचा निष्पक्ष पत्रकारितेसाठी संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील कसोटीच्या पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आभार उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या प्राचार्य रजनी बागडे यांनी मानले. यावेळी जितूभाऊ सहारे, महादेव मांदाडे, पूनम धोमर, मायाताई सोनोने, किरण कवाडे, रोशन खापेकर, प्रियंका वालदे, एलआर पटेल, रागिनी ताजने, माधुरी बोटरुंगे यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत असून पर्यावरण रक्षण व सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. WH न्यूज ब्युरो रिपोर्ट, नागपूर. उत्कर्ष ज्ञानविकास बौद्ध संस्थेअंतर्गत वृक्षारोपणाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला या गावच्या सरपंच सौ हिराताई सारे ह्या आहेत. तसेच माजी सरपंच सन्माननीय आदरणीय नानाभाऊ लापकाडे आणि पोलीस पाटील गोडबोले मॅडम, मायाताई सोनवणे मॅडम आणि उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल रजनी बगडे, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी. आज उत्कर्ष ज्ञानविकास बौद्ध संस्था ही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. त्याचबरोबर प्रदूषणमुक्त कसं राहील आणि त्यासाठी जे वृक्षारोपणाचा प्रोग्राम आवश्यक असते ते आम्ही आज प्रोग्राम घेतलेला आहे. वृक्षारोपण हे फक्त नावापुरतं न घेता त्याचं संवर्धन करणे, वाढवणे. त्याचं कारण असं आहे, आज जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखशांती पाहिजे असेल तर ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे वृक्षारोपण फार जरुरी आहे. वृक्षारोपण करून ते वाढवणे. जर वृक्षारोपण झालं, वृक्ष वाढले तरच आपल्याला आरोग्य चांगले राहील आणि जे जमिनीची धूप आहे ते थांबल्या जाईल आणि जे तिन्ही ऋतू आहे ते योग्य वेळेनुसार येईल. त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहील. आणि त्याचबरोबर जे आज आपण बघतो भौतिक सुखाच्या मागे लागून वृक्षतोड एवढी होत आहे पण ते लागवड होत नाही. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत स्वतः मानव आहे. म्हणून जर जीवन सुख समृद्धी करायचं असेल तर वृक्षारोपण करणं जरुरी आहे. वृक्ष लावा, वृक्ष जगवा हा आमचा नारा आहे. एवढे बोलून मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ज्ञानेश्वर भैयाजी लापकाले, माजी सरपंच नागलवाडी. उत्कृष्ट ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था या संस्थेचे शिक्षिका बगडे मॅडम, देशमुख मॅडम आणि या संस्थेचे संचालक भगत साहेब, या गावातील सरपंच, गावातील पोलीस पाटील, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी बंधू आणि भगिनींनी, खरोखरच भगत साहेबाचा कार्यक्रम खूप चांगला आहे. याच्या पहिले पुण्याचाही कार्यक्रम घेतला होता. आम्ही जे विचार नाही करत त्याच्यापासून चालू करतात ते. आम्ही जे कामं केले त्याच्यापासून आणखी स्टार्ट करतात ते, की आम्ही असा विचारच नव्हता केला का शेतकऱ्याचा कधी सत्कार घेतला पाहिजे. पण भगत साहेबांनी पुण्याच्या निमित्ताने या गावात शेतकऱ्याचा सत्कार घेतला. रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतात. तसेच या संस्थेचे संचालक भगत साहेब यांचं खूप मोठं मोलाचं असं काम आहे की जिथं उभे झाले तिथं 10 लोक जमा करतात बिलकुल. आणि खरोखरच काम त्यांचं खूप माझ्या पाठीमागे 3 दिवस झाले. आणि झाडासाठी मला वाटते कालचाच कार्यक्रम होता याचा आला. आमच्या ग्रामसेवक साहेबांनी थोडेसे झाडं आणले नाही म्हणून तो कार्यक्रम कालचा फेल झाला आणि आज कार्यक्रम ठेवला त्यांनी. खरोखरच
भगत साहेबांचं अभिनंदन केल्यासारखं आहे वाटते की आम्हाला असं वाटते की ग्रामपंचायतच्या एखाद्या दिवशी यांचा सत्कार घेतला पाहिजे भगत साहेबाचा आणि खरोखरच यांचं ज्ञानविकास उत्कृष्ट ज्ञानविकास संस्थेचं खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. तसेच आम्ही थोडंसं आणखी ते जागेचं चालू आहे आमच्यावाला यांचा आता स्वतःच्या खर्चानं सर्व करत आहे. 1 रुपया न घेता स्वतःचा किराया देणे हे देणे आम्ही चालू आहे. तर जागेचा प्रयत्न बघू आता काय होते. एखादा आणखी वर्षात काय होते भगत साहेबाला भेटून दिलं. मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे मी करत राहतो. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत नागलवाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. तर या कार्यक्रमाला या गावच्या सरपंच सौ हिराताई सहारे तसेच माजी सरपंच नानाभाऊ लापकाले तसेच पालक वर्ग आणि ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था सर्व स्तरावर बरोबरीचं काम करत आहे. ते वृक्षारोपण असो का गावाच्या शैक्षणिक मुलांच्या शैक्षणिक विकासाचं काम असो की अदरवाईज महिलांना रोजगार द्यायचं हे सुद्धा काम उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था गेल्या 3 वर्षापासून सतत कार्य करत आहे आणि समोर पण असंच कार्य करत राहणार. आणि या कार्यक्रमाला या गावकऱ्यांचा इथल्या ग्रामपंचायत सदस्याचा सरपंच मॅडम यांचा पोलीस पाटील मॅडम या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत. एवढेच बोलून मी इथे 2 शब्द संपवते आणि सर्वांचे आभार मानते. आज 19/9 हा वृक्षारोपण हा 15 ऑगस्टच्या आधीच आम्ही हा कार्यक्रम 13/14 घेतलेला आहे ग्रामपंचायतमध्ये. तरी सरांचं म्हणणं होतं की नाही आमच्याकडून पण हा कार्यक्रम आम्हाला राबवायचा आहे आणि त्यांनी झाडाची मला मागणी केली. मी म्हटलं सर आमच्याकडे झाडं आहे पण सर म्हटले नाही ते झाडं सोडून आम्हाला थोडे वेगळे झाडं द्या. आम्ही ते पण झाडं यांना 2 दिवस लेट का होईना पण ते झाडाची आम्ही यांना मदत केली. आणि प्रदूषणमुक्त गाव जसे आता तर ही जी इमारत आहे इथे तर मला वाटत नाही कशाचं प्रदूषण आहे. इथे ना कंपनी आहे ना म्हणजे असं ना कोणतं असं इथे म्हणजे वातावरण खूप खेडीमेडीचं आहे. आणि हे यांचं असं कार्य आहे की हे कोणताही कार्यक्रम जर घेतील तर खरंच प्रदूषणाचा विचार करून घेतात आणि यांचा प्रत्येक कार्यक्रम सफल आणि चांगला होतो. आणि प्रत्येक कार्यक्रमाला सरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच, महादेव मांदाळे जी उपसरपंच सदस्य यांना आवर्जून बोलवतात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमची टीम नेहमी उभी राहते. त्यांचे असेच कार्य समोर असे वाढत जावं एवढी इच्छा बाळगते आणि माझे 2 शब्द समाप्त. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.